सकाळी सकाळी इथे मी कुकर लावून घेतला होता आणि कांदा वगैरे चिरून घेत होते. कारण सकाळी भाजीला काही नव्हतं, त्यामुळं प्रश्न पडला होता तर काय करावे. मग आता कुकर लावलं आणि पीठ मळून घेतलं, कारण यांना जेवण करून जायचं होतं, फक्त डबा न्यायचा नव्हता. म्हणून म्हटलं चला कुकरच लावे, कारण भाजीला काहीच नव्हतं. असं प्रत्येकाला प्रश्न पडतो ना की भाजीपाला नसेल ना काय करायचं, काय नाही. त्यामुळे मलाही प्रश्न पडला होता आता काय करायचं. म्हणून लावा म्हटलं चला कुकर लावून घेतलं आणि इथं पीठ मळून छान घेतलं आणि मस्त पोळ्या टाकून घेते आता. आणि नंतर जेवायला वाढवणार होते त्यांना. हे बघा, कारण खूप उशीर झाला होता मला ना स्वयंपाकाला, त्यामुळे पटपट लाटून घेत होते. आणि नंतर असं प्रांजलचं मध्येच होतं काहीतरी लुडबुड करायचं, ती काहीतरी बाहेरून आवाज येत होती. आणि मग नंतर तिला म्हटलं बाई थांब थोडा वेळ, कारण मला अगोदरच खूप उशीर झाला आहे. त्यामुळे मी आता पटपट चपात्या टाकून घेते आणि नंतर त्यांना जेवायला वाढून हे करते. प्रांजलचं इथे चालू होतं मध्ये लुडबुड करायचं, कारण तिचे जे ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्या राहिलेल्या होत्या ना, ते तिला कंप्लीट करायच्या होत्या. म्हणत होती की मला भिंतीला चिटकवून दे, स्टिक करून दे. इथे ना आपले 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर सगळ्या यूट्यूब जे फॅमिली आपली तयार झालेली आहे 100 सबस्क्रायबरची, तर सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद. आणि असं सपोर्ट करत राहा, कारण आपल्याला आणखी भरपूर हे करायचं आहे. त्यामुळे सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. हे बघा, मी अशा पद्धतीने चपात्या टाकून घेत असते. नेहमी मी अशाच करत असते चपात्या, एकदम त्रिकोणी साईजच्या, म्हणजे की छान लेअर्स येतात मध्ये. आणि मुलांच्या डब्याला वगैरे टिफिनसाठी सगळं मी असंच बनवत असते. कारण जास्त वेळ मऊ राहतात आणि मस्त बनतात. हे बघा अशा पद्धतीने. इथे माझा स्वयंपाक वगैरे झाला होता सगळा, आणि नंतर माझा चहा घ्यायचा राहिलेला होता, म्हणजे की मी आता घेते. आणि म्हटलं चला नंतरच चहा घेऊया, कारण अगोदर उशीर झाला होता ना, त्यामुळं नंतरच ठेवले चहा घ्यायचं. चला भेटूया पुन्हा. लाईक, शेअर, सबस्क्राईब.